आज आपण बोलणार आहे वास्को द गामाने याने भारताचा शोध लावलाय ह्या वाक्यावरती. आता प्रत्येक पाठ्यपुस्तकांमध्ये हेच लिहिलं गेले की वास्को द गामाने भारताचा शोध लावला. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की नक्की तथ्य काय आणि सत्य काय. वास्को द गामाने फक्त एका सागरी मार्गाचा शोध लावला, तो म्हणजे युरोपमधून आफ्रिका खंडाला वळसा घालून अरबी समुद्रातून कालिकत हा जो सागरी मार्ग होता त्याचा शोध त्यांना वास्को द गामाने लावला. म्हणजे याच्या अगोदर आपण जगाशी कनेक्टेड होतो का? तर होतो. वास्को द गामाने भारत शोध लावला म्हणजे क्रेडिट कोणाला दिलं जाते? वास्को द गामाला दिलं जाते, युरोपला दिलं जाते. परंतु त्याच्या मागे तथ्य काय आपण जाणून घेऊ. भारताचा व्यापार जगाशी होता आणि व्यापारामध्ये आपण समृद्ध होतो. सोन्यामध्ये आपण व्यापार करायचो. मसाल्याच्या पदार्थांची जोरदार मागणी युरोपमध्ये होती. काळी मिरी यवनप्रिय म्हणलं जायचं, त्याच्याशी आपण सोन्यामध्ये व्यापार करायचो. त्यामुळे बऱ्याच वेळा भारताला सोने की चिडिया पण म्हणलं जातं. तर असं झालं की त्याच्यानंतर कॉन्स्टँटिनोपल स्ट्रॅटेजिक पॉईंट होतं की ज्याच्यामध्ये खुसकीच्या मार्गातून आणि सागरी मार्गातून त्या स्ट्रॅटेजिक पॉईंट पासून व्यापार पुढे युरोपमध्ये व्हायचा. परंतु तो जे कॉन्स्टँटिनोपल होतं ते रोमन एम्पायरकडे होता आणि नंतरच्या काळामध्ये तुर्कांनी ते जिंकून घेतलं आणि त्या व्यापारी मार्गावर कर लादले, मोठ्या प्रमाणावर कर लादले. आणि आता युरोपियन व्यापाऱ्यांना तो व्यापार त्या मार्गाने करणं त्यांना सोपं नव्हतं किंवा त्यांना परवडणारा नव्हता. त्यासाठी त्यांनी तिथल्या राजांनी तिथल्या व्यापाऱ्यांनी काय केलं की खलाशांना समर्थन द्यायला सुरुवात केली की नवीन बाजारपेठाचा शोध लागावा, नवीन सागरी मार्गाचा शोध लागावा जेणेकरून भारतामध्ये जाता येईल अशासाठी. मग त्याच्यामध्ये स्पेन मधल्या राजाने समर्थन दिलं, प्रोत्साहन दिलं, स्पॉन्सरशिप केली. ते कोणाला केली? जॉन कॅबेट आणि अमेरिको वेस्पुसी. आणि ते भारताच्या शोधामध्ये निघाले आणि ते अमेरिकेला जाऊन पोहोचले आणि त्यांना वाटलं की हीच भारताची भूमी आहे म्हणून त्यांनी तिथल्या लोकांना रेड इंडियन म्हटले. आणि तर ते करत ते नवीन एका देशाचा शोध लागला, नवीन भूखंडाचा शोध लागला. त्याच पद्धतीने पोर्तुगीजच्या राजाने स्पॉन्सरशिप दिली वास्को द गामाला आणि वास्को द गामा हळूहळू अटलांटिक महासागरातून आफ्रिका खंडाला वळसा घालून अरबी समुद्रातून कालिकतला पोहोचला आणि एका नवीन सागरी मार्गाचा शोध लागला. म्हणजे याच्यातून काय समजतं की वास्को द गामाने भारताचा शोध लावला नाही, अगोदरच भारत पूर्ण जगाला ज्ञात होता, जगाशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करत होता. फक्त वास्को द गामाने एका बऱ्याच सागरी मार्गापैकी एका सागरी मार्गाचा शोध वास्को द गामाने लावला. एवढंच त्याच्यामध्ये क्रेडिट त्याला देण्यासारखं आहे, बाकीचं काही नाही. तर याच्यामध्ये जमोरिन राजांचं स्वागत केलं आणि मोठ्या प्रमाणावर त्यानं व्यापारासाठी साहित्य घेऊन आला होता आणि वास्को द गामा तो जो रूट जो सामान घेऊन आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी इथले वस्तू खरेदी केल्या आणि त्या वस्तू घेऊन युरोपमध्ये विकले. तर त्याच्यामध्ये त्याला एवढं प्रॉफिट झालं की त्याच्या पूर्ण मोहिमाच्या आणि मालाच्या 60 पट प्रॉफिट त्याला त्या व्यापारादरम्यान झाला. म्हणजे इतका फायद्याचा व्यापार त्या काळामध्ये केला जात होता. धन्यवाद.